आज सावित्रीबाई फुले यांची 189वी जयंती 3 जानेवारी 1831 मध्ये त्यांचा जन्म झाला। आज जर आपण पाहिलं तर एवढ्या मोठ्या कालावधीनंतर जिल्हा परिषदेतर्फे जागर महिला शक्ती म्हणून बाल कल्याण महिला आणि बाल कल्याण विभाग यांच्यामार्फत विविध स्पर्धांचं आयोजन केलं गेलेलं आहे आणि हा एक सप्ताह म्हणून पाळला गेलेला आहे। बघा, आपण नवीन वर्ष साजरं करतो इंग्रजी महिने, पण ह्याच महिन्यामध्ये आज 3 तारीख ते 12 तारीख म्हणजे 12 तारखेला स्वामी विवेकानंदांची जयंती आहे। हा पूर्ण सप्ताह असा विविध तरुणांसाठी महिलांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या स्वरूपामध्ये आज वेगवेगळ्या स्तरांवर राबवले जातात। तुम्हाला मी थोडीशी माहिती अशी देणार आहे की सावित्रीबाई फुले खरं म्हणता आम्हा सर्व स्त्रियांची ती आई, आमची माय माऊली असंच म्हणायला हवं। भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी आणि समस्त स्त्रियांची किंवा समस्त स्त्रियांना ह्या अंधकारातून उजेडाकडे येण्यासाठी वाट दाखवणाऱ्या अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती। पुण्यातील बिडेवाड्यामध्ये 1 जानेवारी 1848 रोजी मुलींची पहिली शाळा त्यांनी सुरू केली आणि म्हणून हा दिवस 1 जानेवारी हा दिवस हा महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नीसाठी दाम्पत्यांसाठी सन्मान दिन म्हणून सगळीकडे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। तसं पाहता त्यांच्या शाळेला जी सुरुवात झाली त्याला 172 वर्ष उलटून गेली, पण अजूनही आपल्यापैकी कोणीही आवर्जून बिडेवाड्याकडे जाऊन बघत नाही की पहिली सुरुवात, आपला उगम किंवा आपल्या ज्ञानाची जी कवड आपल्यासाठी उघडली ती नेमकी कुठून सुरुवात झाली, महाराष्ट्रामध्ये आणि ती आपल्या पुण्यामध्ये असून सुद्धा त्यांचं ज्या वेळेला त्यांनी ही शाळा उघडली त्यावेळेला ज्योतिरावांचं वय होतं फक्त 21 वर्ष आणि सावित्रीबाईंचं वय होतं 17 वर्ष, म्हणजे आता तुम्ही ज्या वयात आहेत त्या वयामध्ये। आणि त्या वयामध्ये असताना त्यांनी उदात्त असं स्वप्न पाहिलं। शतकानुशतके अज्ञानाच्या अंधारामध्ये खितपत पडलेल्या स्त्रियांना ज्ञानप्रकाश देण्याचं स्वप्न हे त्यांनी पाहिलं। हे धाडस त्या काळामध्ये सुद्धा कोणी केलं नाही, ते धाडस ह्या दाम्पत्याने केलं आणि म्हणूनच आज आपण एका हॉलमध्ये सगळेजण आहोत हे त्याचं आज मूर्तिमंत उदाहरण असं म्हणायला। त्या काळामध्ये फक्त ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीपुरता तात्पुरतं शिक्षण देण्याच्या शाळा उघडल्या आणि त्या काळामध्ये ही पहिली मुलींची शाळा सावित्रीबाई फुलेंनी सुरू केली। केवळ मिशनऱ्यांच्या असलेल्या त्या काळामध्ये 14 ते 15 शाळा होत्या आणि बिडेवाड्यामध्ये सुद्धा शाळेत मुली येऊ नये यासाठी या स्थानिक गावकऱ्यांनी विशेषतः ब्राह्मण पंडितांनी प्रचंड विरोध केला होता। त्या काळामध्ये अगदी घरोघरी जाऊन त्यांना महत्त्व पटवून देऊन कशा बशा 6 मुली या शाळेची सुरुवात झाली, फक्त 6 मुलींनी आणि 1848 पर्यंत ह्या मुलींची संख्या झाली फक्त 40 ते 45। मुलींनी शाळेत जर गेलं तर धर्म बुडेल, जग बुडेल, कली अवतरलेला आहे, आता काही खरं नाही, स्त्री घराच्या बाहेर पडली की सगळे पुरुष जातीला काळीमा लागेल, अशा प्रकारच्या वल्गना त्या काळामध्ये केल्या गेल्या। आणि सावित्रीबाईंना त्यांच्या कामापासून परावृत्त करण्यासाठी त्यांच्यावर शेणाचे गोळे टाकले, दगड मारली, घराच्या बाहेर पडल्यावर विचित्र अंगविक्षेप केले, त्यांना शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला, अगदी काही जणांनी तर त्यांची विटंबना सुद्धा करण्याचा प्रयत्न केला। आणि ह्याही परिस्थितीमध्ये तुम्ही मनाच्या समोर, चेहऱ्याच्या समोर तुमच्या विचारांमध्ये हे चित्र उभं करा की त्याही परिस्थितीमध्ये त्या डगमगल्या नाहीत, खचल्या नाहीत, मागे गेल्या नाहीत। मी घराच्या बाहेर पडताना माझ्या पतींची मला पूर्ण साथ आहे, मी जे काम करते ते अतिशय उदात्त असं काम आहे, ही भावना त्यांच्या डोक्यामध्ये होती आणि त्यांनी ठरवलं की आपण मुलींना शिक्षण दिलं पाहिजे, मुलींना जाणतं केलं पाहिजे, जर त्या शिकल्या तरच त्यांना समजेल, उमजेल। त्या काळामध्ये अचानक भयानक अशा प्रकारच्या अनिष्ट प्रथा होत्या आणि ह्या सगळ्या प्रथांना तोंड देता येईल हे तेव्हाच होईल ज्या वेळेला घराघरातील स्त्री शिकेल। आणि म्हणूनच त्यावेळेला महात्मा फुले यांनी म्हटलंय, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले, एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले।
आणि आजही आपण हे चित्र पाहतोय, ज्या मुलांचं किंवा ज्या भागामध्ये ज्या ठिकाणी शिक्षण नाहीये तिथे असलेली अवस्था काय आहे तिथल्या लोकांची, तरुणांची, आणि जे उच्च शिक्षित झालेले आहेत तिथं अवस्था काय आहे हे तुम्ही परिणाम दोन्ही तुम्हाला आज दिसू शकतात. तुम्हाला त्यांचा इतिहास सांगायचं कारण एवढंच की एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये असताना सुद्धा त्यांनी ही शाळा उघडली. तिथं मुलींना शिकवण्यासाठी प्राधान्य दिलं गेलं. कुठल्याही पद्धतीने त्या डगमगल्या नाहीत. त्या दुसरी साडी घेऊन जायच्या सोबत, अंगावर चिखल, दगडफेक, शेण हे टाकल्यानंतर बदलायच्या आणि नंतर सुरू करायच्या. ऊन, वारा, पाऊस या कशाची म्हणून त्यांनी कमा केली नाही. पहिल्या मुख्याध्यापिका म्हणून त्यांना काम केलं. ज्या मुलींना शिकवल्यानंतर त्यांना त्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून त्यांनी कामाला ठेवलं. आज आपल्याला, मी हे का सांगते, पुन्हा आपल्याकडे काय येतं तर त्या काळामध्ये त्यांनी जे भोगलं ना ते आज आपण इथं चांगलं जगावं म्हणून भोगलेलं. आज पदोपदी आपल्याला ही जाणीव असणं गरजेचं आहे. त्या काळामध्ये भयानक अशा अनिष्ट प्रथा होत्या. उदाहरणार्थ बाल जरट विवाह. आता बाल जरट विवाह म्हणजे काय तर अगदी 14-15 वर्षाच्या मुलींचं लग्न ही 60-70 वर्षांच्या व्यक्तींबरोबर केलं जायचं किंवा मोठ्या 40-50 वर्षाच्या व्यक्तीबरोबर केलं जायचं. आणि मग आपोआपच अर्धा पाय खड्ड्यात असलेल्या या व्यक्तींबरोबर लग्न केल्यामुळे ते 2-4 वर्षामध्ये वर जायचे. पण त्याचा दोष, आता ते वार्धक्याने जायचे, पण त्याचा दोष ह्या मुलींना दिला जायचा. तिला विधवा मानून तिचं केशवपन केलं जायचं, तिची विटंबना केली जायची, तिथे सौंदर्याच्या कुठल्याही गोष्टी वापरायच्या नाही, चांगलं खायचं प्यायचं नाही, समाजाच्या बाहेर वावरायचं नाही, कार्यक्रमांना जायचं नाही. अशा प्रकारच्या प्रचंड बंधनं त्या काळामध्ये होती. आणि एवढंच नाही तर तिचा नवरा मेला, त्या विधवेने पाप केलं म्हणून त्याची जी चिता रचली जायची त्या चितेवर तिला नाईलाजाने जबरदस्तीने ढकलून दिलं जायचं. आणि मग म्हणायचे सती गेली की तिला पुनर्जन्म तोच नवरा मिळेल आणि मग तिने फार पुण्याचं काम केलं असं मानलं जायचं. अशा चुकीच्या वल्गना त्या काळामध्ये केल्या जायच्या. आता फक्त आपल्याला ऐकायला सुद्धा हसायला येईल किंवा असं वाटेल काय हे, पण ही भयानक परिस्थिती त्या काळामध्ये होती. तुम्ही चित्रपट नेहमीच आवडीने पाहता. प्रेमरोगमध्ये हिंदी चित्रपट जो होता त्याच्यामध्ये पद्मिनी कोल्हापुरे आहे आणि ऋषी कपूर आहे. तो चित्रपट पाहते, अगदी वास्तव चित्रण दाखवलेलं आहे. आताचा काकस्पर्श हे त्याचंच उदाहरण तुम्हाला त्याच्यामधून कळतं. आणि अशा स्त्रियांवर तिथेच असणाऱ्या, आजूबाजूला असणाऱ्या पुरुषांकडून अत्याचार केले जायचे. त्या गरोदर राहिल्या जायच्या, कारण की संतती नियमनाची कोणतीही साधनं त्या काळामध्ये नव्हती. आणि मग अशी विधवा स्त्री गरोदर राहिली म्हणून पुन्हा तिला वाईट टाकलं जायचं, पुन्हा त्यांच्यावर अन्याय अत्याचार केले जायचे, पुन्हा तिची 4 चौघांमध्ये विटंबना केली जायची. म्हणजे तिचं अस्तित्व हे खूप क्षुद्राहूनही क्षुद्र अशा पद्धतीचं त्या काळामध्ये झालं होतं. आणि ह्या समस्यांचा ज्या वेळेला विचार केला ज्योतिबांनी त्यावेळेला त्यांना जाणवलं की हे भयानक आहे. राजाराम मोहन राय असतील, ज्योतिराव फुले असतील, त्या काळामध्ये सावित्रीबाई फुले असतील, कर्वे असतील, धोंडोकेशव कर्वे असतील, ह्या सगळ्या लोकांनी ह्या प्रथांविरुद्ध जाण्याचा प्रयत्न केला. मग सतीची चाल बंद पाडण्याचा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केला गेला संपूर्ण भारतामधून. हे जे थोर समाजसेवक आपल्या भारताला लाभले आहेत ना त्याच्यामुळेच कदाचित आज आपण खूप चांगल्या पद्धतीने जगू शकतो. बालहत्या प्रतिबंध कायदे सुरू केले. मग अशा महिलांना आपल्या घरी आणून त्यांची बाळंतपण सावित्रीबाईंनी केली. त्या स्त्रियांना मानाने जगता यावं म्हणून छोटे मोठी कामं त्यांना शिकवली की त्यांना त्याच्यातून उदरनिर्वाह करता येऊ शकेल. त्यांना त्यांच्या मुलांना मारून टाकलं त्या काळामध्ये मग असं व्हायचं. आणि हे चित्र आजही आहे. ही भयानकता लक्षात घ्या की त्या काळामध्ये जर विधवा गरोदर असली त्या काळामध्ये दुसरे कुठलेही असे दवाखाने किंवा असे फार मोठे उपाय नव्हते. तिला बाळाला जन्म द्यावा लागायचा. एकतर तिला असं इतका जाच केला जायचा की त्याच्यामधून तिने आत्महत्या करावी किंवा त्या गुन्ह्याला पोटातच मारून टाकलं जावं. आणि खूप वेगवेगळ्या अशा समस्या त्या काळामध्ये निर्माण व्हायच्या. आणि त्याचे परिणाम असे व्हायचे की त्यांनी त्यांच्यासाठी सुद्धा एक सुधारणा केलं. तिथं त्यांनी बाळपणे केली, स्वतः त्या मुलांना सांभाळलं. आणि अशाच एका मातेचं, काशीबाई ह्या ब्राह्मण विधवेचं मूल त्यांनी दत्तक घेतलं की ज्याचं नाव होतं यशवंत. म्हणजे केवळ आपली मुलं कुणीही सांभाळतो, पण इतरांचं मूल आपलं म्हणून सांभाळणं, त्याला जीव लावणं, त्याच्यावर संस्कार करणं ही फार मोठी गोष्ट आहे. आता तुम्ही म्हणाल केव्हाचा आणि आताचा जर संदर्भ पाहिला ना, तुम्ही मला सांगा, आजही स्त्रियांची दुसरं विवाह लवकर होतं का समाजात? होतं का? होतात, पण फार कमी उदाहरणं आहेत. म्हणजे आज आपण शिकलो, सुशिक्षित झालो, पण आज काय पाहतो, लग्न करताना किती घटस्फोटीत असू नये, ती विधवा असू नये, तिला मुलबाळ असता कामा नये.
आणि त्या काळामध्ये मुलांसहित स्वीकारलं जाणं हे गरजेचं होतं. दोंडोकेशव कर्वेंचं उदाहरण मी तुम्हाला नक्की सांगेन की दोंडोकेशव कर्वेंना त्या काळामध्ये सगळ्यांनी म्हटलं की तुम्ही लग्न करा. ते म्हटले चालेल, मला मान्य आहे, मी लग्न करायला तयार आहे, पण मी अशा स्त्रीशी लग्न करेल की जिला मी तिची लुगडी धुतलेली चालणार असतील. म्हणजे ज्या काळामध्ये अजूनही स्वतःचे कपडे धुवायला जमत नाही मुलांना, तर त्यांनी सांगितलं होतं की मला अशी स्त्रीशी मी लग्न करेल. याचा अर्थ काय सांगायचा की त्या विचाराने प्रेरित झालेली स्त्री त्यांच्या आयुष्यामध्ये असायला पाहिजे, किंवा त्यांच्या मनामध्ये स्त्रियांच्याबद्दल एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये आदर होता. मग हे थोडंसं आपल्याशी तपासून बघा की आपल्याला असा आदर वाटतो का स्त्रियांबद्दल. अजूनही विधवा स्त्रिया, परित्यक्त्या स्त्रियांची लग्न, दुसरे विवाह होतात का? झाले, स्त्रीने स्वतःहून केलं तर तिला काय काय नावं ठेवली जातात, किती मर्यादा तिच्यावर आजही घातल्या जातात. कुमारिकांच्या लग्नासाठी सुद्धा किती आपण वेगवेगळ्या मर्यादा देतो. म्हणजे केवळ कपड्यांमध्ये फॅशन करून नाही उपयोगाचे. कपडे घातले, फॅशनेबल कपडे घातले म्हणजे आपण आधुनिक नाही होत. आधुनिकता ही आपल्या विचारांमध्ये असायला हवी. ती आपल्या शिक्षणातून आपल्याला मिळते म्हणून आपण आधुनिक व्हायला हवं. आणि मग अशा विविध प्रथांना त्यांनी विरोध केला. केशवपंथी प्रथा बंद करण्यासाठी नाभिक समाजातल्या लोकांचं प्रबोधन केलं. त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे संप घडवून आणले. पुनर्विवाहाचा कायदा केला की पुन्हा विवाह करता यावा, तो कायदा अस्तित्वात आणला जेणेकरून ते सुकर होऊ शकेल. आणि अशी विविध प्रकारची कामं त्यांनी केली. सत्यशोधक समाजाच्या चळवळी त्या काळामध्ये मोठ्या उभ्या होत्या. तर अगदी महात्मा फुले गेल्यानंतर सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणावर ह्या चळवळी किंवा हे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबवले आणि ह्या चळवळी चालू ठेवल्या. 1896चा जो दुष्काळ होता त्याच्यामध्ये केवळ स्त्रियांवरचं काम, स्त्रियांविषयी काम त्यांनी केलं असं नाही झालं, तर समाजातल्या लोकांसाठी पण मोठ्या प्रमाणावर कामं केली. कारण की मोठ्या प्रमाणावर प्लेगच्या साथ त्या काळामध्ये आलेल्या होत्या. ज्या स्त्रिया शरीर विक्री करतात पोट पाण्यासाठी, त्यांना दुष्ट लोकांच्या तावडीतून सोडून घेतलं आणि त्यांचं पुन्हा पुनर्वसन केलं. आणि त्या काळामध्ये त्यांना पंडिता रमाबाई असतील, गायकवाड सरकार असतील, यांनी खूप मोठ्या प्रमाणावर त्या कामांना सहकार्य केलं. बघा, समाजामध्ये एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात करताना प्रचंड त्रास होतो, पण जेव्हा समाजाला त्याचं महत्त्व कळतं ना की आपोआप समाजाचा एक लोंढा त्यांच्याबरोबर यायला तयार होतो आणि क्रांती जी घडते ती आयुष्यामध्ये अशीच क्रांती घडत असते. इसवी सन 1896 ते 97 ह्या दरम्यान पुणे परिसरामध्ये प्लेगच्या साथीने खूप मोठा धुमाकूळ घातला. आणि अशा वेळेला ही साथ प्रचंड जीवघेणी असायची की त्याच्यामध्ये हजारो लोक एका वेळेला पटापट मरायचे. फक्त एखादी रात्री ताप यायचा, एखादी गाठ यायची, त्याचं निदान होण्याच्या अगोदर, जसं आपण स्वाईन फ्लूचं पाहिलं होतं थैमान मध्यंतरीच्या काळामध्ये, अगदी त्याच्यासारखीच, त्याच्यापेक्षाही भयानक आपण म्हणूया, कारण की त्या काळामध्ये एवढे वैद्यकीय उपचार अस्तित्वात नव्हते आणि ज्यांना लागण झाली त्या लोकांना पुन्हा गावाच्या बाहेर शिफ्ट करावं लागायचं. तर अशा विविध कामामध्ये त्यांनी सहभाग घेतला, स्वतःहून उडी घेऊन ही कामं केली आणि अशातच त्यांना ह्या रोगाची लागण झाली. आणि त्या वाईट परिस्थितीविरुद्ध, वाईट प्रथेविरुद्ध, त्या प्रवाहाविरुद्ध जाऊन त्या लढल्या, परंतु प्लेगला मात्र त्या उत्तर देऊ शकल्या नाही किंवा त्याच्याशी दोन हात करण्याची ताकद ही त्यांना ह्या कष्टातून मिळाली नाही. आणि अखेर 10 मार्च 1897 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांचं निधन झालं हे स्त्री जातीला, अख्ख्या स्त्री जातीसाठी हे खूप धोकादायक होतं. कारण की आपली माता गेली ही भावना जी असते ना स्त्रीमध्ये, पुरुषांमध्ये, ती फार भयानक असते. आणि त्यावेळेला सगळ्या स्त्रियांना, समस्त स्त्री जातीला असं वाटलं की आपला फार मोठा हक्काचा, आपण मुळापासून उन्मळून पडण्याची जी भावना होती ना, ती भावना त्यावेळेला संपूर्ण समाजामध्ये, विशेषतः स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात झाली. आजही तुम्ही विचार करा की जर खरंच सावित्रीबाई नसत्या तर फक्त स्त्रियाच नाही, आज शिक्षणाची जबाबदार सावित्रीबाई असतील, शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, ह्यांनी जे आपल्याला दिलं ह्याची आपण ऋण कशानेच फेडू शकत नाही. फक्त एवढंच करू शकतो की आपले विचार, आपली गुणवत्ता ही वाढवणं आणि आपला ह्या समाजामध्ये चांगला हातभार लावणं. आणि हेच त्यांनी केलं. मी शेवटी असं म्हणेन, पिढ्यानपिढ्या रिकाम्या असलेल्या फळ्यावर तू कोणती अक्षरे फिरवलीस. पिढ्यानपिढ्या रिकाम्या असलेल्या ह्या फळ्यावर तू कोणती अक्षरे फिरवलीस.
मला नाही माहीत, पण सावित्री, तू इथल्या चुलीवरच्या हातांना स्वतंत्र केलंस आणि भिडेवाडाच्या अंगणामध्ये तिला झोक्यावर बसवलंस आणि दिलास झोका आणि दिलास झोका जो फार फार उंच गेला, जो फार फार उंच गेला आणि अजूनही जात आहे आणि अजूनही जात आहे. असं त्या सावित्री आईला मी अगदी शतशः कोटी कोटी धन्यवाद मानते आणि प्रणाम करते. आपण एक त्याच्यासाठी नारा लावूया. मी म्हणे जय ज्योती, तुम्ही म्हणायचं जय क्रांती. आवाज जोरात पाहिजे. जय ज्योती, जय क्रांती, जय ज्योती, जय क्रांती, जय ज्योती, जय